ज्याला आई नाही त्याने एकच समजायचं आपल्या सुखांचा सागर आटलेला आहे. आयुष्यात तुम्ही किती कमवलं, कसं कमवलं याला महत्व नाही. वाईट ह्या गोष्टीचं वाटतंय ना, आपली आई आपल्याला सोडून जाते ना, वाईट ह्या गोष्टींचं वाटतंय. आणि मला असं वाटतं अशीच एक घटना आता जबलपूरला घडली आणि मला असं वाटतं शेवटच्या श्वासापर्यंत, शेवटच्या क्षणापर्यंत त्या माता माऊलीने आपल्या लेकराला मिठीमध्ये घेतलंय. शेवटचा श्वास, शेवटचा प्राण सुद्धा आईच्या या मिठीमध्ये गेलेल्या वाईट वाटतंय. आणि म्हणूनच अशी वेदनादायी घटना घडलेली. तर या घटनेमध्ये सर्व जे मृत लोक आहेत, मृत व्यक्ती आहेत, सलाम त्या मातेला आणि भावपूर्ण श्रद्धांजली. तर अशीच एक कविता मी सादर करतोय. खरं तर वाईट वाटतंय या गोष्टीनंतर. कवितेचं सुरुवात, आईने मरेपर्यंत मुलाला सोडलं नाही, आईने मरेपर्यंत मुलाला सोडलं नाही, त्याच वेदनेची आणि माईची कविता मी आपल्या समोर सादर करतोय. पाणी उसळलं, पाणी उसळलं, बोट डगमगली, जबलपूरच्या नदीत आक्रोश झाला. आईच्या कुशीत लपलेला मुलगा आणि आईच्या डोळ्यात एकच आसरा, घाबरू नकोस रे, आई म्हणाली. पोटाशी घट्ट धरून ठेवला, लाटा येतील, जाईल नाव, पण तुझा हात सोडणार नाही कधी. नाव बुडाली, पाणी गिळून गेलं, सगळं संपलं, फक्त शांतता राहिली. पण त्या शेवटच्या क्षणी आईची पकड सैल झाली नाही. त्या शेवटच्या क्षणी सुद्धा आईची पकड सैल झाली नाही. मुलाच्या माथ्यावर हात ठेवून तिने प्राण सोडला, पण आधार नाही. मुलाच्या माथ्यावर हात ठेवून तिने प्राण सोडला, पण आधार नाही. जबलपूरच्या पाण्यात आजही त्या माईचा थरकाप ऐकू येतो. जबलपूरच्या आजही त्या पाण्यात माईचा थरकाप ऐकू येतो. मरणानं दोघांना वेगळं केलं नाही, मरणानं दोघांना वेगळं केलं नाही. एकमेकांच्या मिठीत ते गेले. आई म्हणजे हेच, स्वतःला विसरून शेवटपर्यंत मुलासाठी लढणारी त्या माता माऊलीला सलाम. खरंच काय प्रेम असतं आईचं. ज्या मातेने 9 महिने गर्भात सांभाळलं, 9 महिने गर्भात सांभाळल्यानंतर सुद्धा लहानाचं मोठं केलं. आणि मला असं वाटतं अशा माता माऊलीची ऋण हे मरेपर्यंत फिटणार नाही. आणि शेवटपर्यंत सुद्धा त्या जबलपूरच्या घटनेमध्ये मरेपर्यंत माता माऊलीने आपली साथ सोडली नाही, लेकराला सोडलं नाही. फोटो बघून डोळ्यामध्ये पाणी आल्याशिवाय राहत नाही. अतिशय दुर्दैवी घटना घडली. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो.